25 ऑगस्ट 1984 चा दिवस इंडियन एअरलाइन्सचे एक विमान दुबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरलं। या विमानात 74 प्रवासी होते आणि 6 क्रू मेंबर्स होते। हे विमान इंडियन एअरलाइन्सचं असलं तरी ते श्रीनगरला जाणारं विमान होतं। काही खलिस्तानी दहशतवाद्यांनी जबरदस्तीनं पाकिस्तानच्या ISIच्या मदतीनं हे विमान दुबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरवलं होतं। विमानातून दुबईच्या कंट्रोल सेंटरकडे काही मागण्या सादर करण्यासाठी एक फोन जात होता। तो फोन करत होते के सुब्रमण्यम। भारताच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीजचे प्रमुख के सुब्रमण्यम फोनवरती सांगत काय होते तर या दहशतवाद्यांच्या मागण्या जर तुम्ही मान्य केल्या नाही तर प्रत्येक अर्ध्या तासाला एक माणूस मारला जाईल आणि अशा प्रकारे विमानातल्या सर्वांची हत्या केली जाईल। हे के सुब्रमण्यम म्हणजे कोण तर आत्ताचे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वडील। आणि विमानातल्या दहशतवाद्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक अर्ध्या तासाला एका माणसाला मारलं जाईल आणि याची सुरुवात के सुब्रमण्यम यांच्यापासून होईल। नक्की काय काय घडलं होतं, हे विमान का कुणी कसं कशासाठी अपहरण केलं होतं ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। जून 1984 मध्ये ऑपरेशन ब्लू स्टार पार पडलं। भारताने सुवर्ण मंदिरात लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा केला। यामध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांचा प्रमुख असलेला भिंद्रनवाले याची हत्या झाली, पण त्यामुळे संपूर्ण खलिस्तानी चळवळ मोडली गेली नव्हती। उलट त्यातल्या काही लोकांना जास्त चेव आला होता, त्यामुळे त्यांनी भारत सरकारला अनेक धमक्या दिल्या होत्या। बरोबर 2च महिन्यांनी 24 ऑगस्ट 1984 ला भारताच्या दिल्लीतल्या पालम विमानतळावरून एक विमान श्रीनगरला जाण्यासाठी निघालं। ते विमान अगोदर चंडीगड, मग तिथून जम्मू आणि जम्मूमधून श्रीनगरला जाणार होतं। या विमानामध्ये 122 प्रवासी बसले, त्यानंतर 67 प्रवासी चंडीगडमध्ये उतरले आणि 31 नवे प्रवासी बसले। या 31 प्रवाशांमध्ये 7 खलिस्तानी दहशतवादी देखील या विमानात चढले। हे 7 दहशतवादी म्हणजे अगदी 20-22 वर्षाची तरुण मुलं होती। त्यांची नावं होती अमरजीत सिंग संधू, तेजिंदर, अवतार सिंग, कमलजीत, मानसिंग आणि सुंदर सिंग। या 7 पैकी काही जण तर अगदी 18 वर्षाचे देखील होते। विमान जेव्हा पठाणकोटच्या पुढे गेलं तेव्हा त्यातला एक जण उठला आणि जेव्हा क्रू मेंबर्स पैकी अनिता सिंग कॉकपिटमध्ये प्रवेश करत होत्या त्यावेळी त्यांना जोरदार धक्का दिला आणि खाली पाडलं आणि तो स्वतः कॉकपिटमध्ये घुसला। बाकीच्या 6 जणांनी लगेच आपापल्या हातातली शस्त्र दाखवून विमानाचा मागे ताबा घेतला। यांच्याकडे खरं तर अजूनपर्यंत कुठलं शस्त्र नव्हतं, त्यांच्या हातात खोटी काही बनावट शस्त्र होती, तीच त्यांनी दाखवली। उदाहरणार्थ एक कप सिरपच्या बाटलीला कागद वगैरे गुंडाळून पेट्रोल बॉम्ब म्हणून दाखवण्यात आला। याशिवाय कॅमेराची जी कातडी बॅग असते त्या बॅगला पुढे घड्याळ लावून त्याला टाइम बॉम्ब म्हणून दाखवण्यात आला। पण सगळे प्रवासी घाबरलेले असल्यामुळे कुणीही त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला नाही। विमानाचे पायलट होते VK मेहता आणि BL घाई। यापैकी VK मेहतांना कॉकपिटमध्ये बसवून दुसऱ्या पायलटला बाहेर घालवण्यात आलं। विमानाचा ताबा या दहशतवाद्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या। त्यांनी पायलट VK मेहतांना सांगितलं की विमान अगोदर लाहोरकडे वळवा। त्यांच्या ऑपरेशनला पाकिस्तानचा सपोर्ट होताच पाकिस्तानच्या ISIनं या दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं होतं, पुढेही त्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं, त्यामुळे त्यांनी विमान लाहोरकडे वळवायला सांगितलं। जाताना अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर 2 वेळा गोल फेरी घालायला देखील सांगण्यात आली। हे खलिस्तानच्या चळवळीचा विजय म्हणून VK मेहतांना करायला सांगण्यात आलं। पण लाहोर मधल्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरनं या विमानाला लाहोरमध्ये उतरायला परवानगी नाकारली। बराच वेळ विमानातले क्रू मेंबर्स आणि लाहोर मधल्या एअरपोर्टच्या अधिकारी यांच्यात चर्चा झाली, पण लाहोरच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरने शेवटपर्यंत परमिशन दिली नाही। अखेर मागच्या बॅकएंडला जी चर्चा झाली असेल ती माहिती नाही, पण 80 मिनिटांनंतर म्हणजे 80 मिनिट हवेत हे विमान फिरत राहिल्यानंतर त्यांनी विमानाला लाहोरच्या विमानतळावर उतरायची परवानगी दिली। लाहोरच्या विमानतळावर विमान उतरल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असलेल्या जिया उल हक यांना फोन केला आणि त्यांना या ऑपरेशनमध्ये मदत करायला सांगितली। पण जिया उल हक यांनी सांगितलं की मी मदत केली असती, पण त्या अगोदरच हे विमान लाहोरमधून उडून निघून गेलेलं आहे। खरं तर पाकिस्तानचे अनेक अधिकारी या लाहोर एअरपोर्टवर या विमानात आले होते। पाकिस्तानचे अधिकारी आणि दहशतवादी यांच्यात अगदी घरोब्याचं नातं होतं। त्यांच्यातल्या चर्चावरून प्रवाशांनी ते ताडलं होतं। नंतर ही घटना घडून गेल्यानंतर प्रवाशांनी पोलिसांना हे सांगितलं होतं। आतापर्यंत या दहशतवाद्यांच्याकडे खरं असं शस्त्र नव्हतं, पण लाहोरमधून विमान निघताना तिथे आलेल्या काही पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांना एक बंदूक दिली, ज्याचा वापर या दहशतवाद्यांनी पुढच्या प्रवाशांना धमकावण्यासाठी केला। लाहोर नंतर हे विमान पुढे पाकिस्तानच्या कराची एअरपोर्टवर उतरण्यात आलं। तिथं विमानात इंधन भरण्यात आलं, कारण इंधन खूप कमी होतं
आता विमानाला काहीही करून पाकिस्तानातून हलवणं भाग होतं, कारण पाकिस्तानला या विमानाच्या हायजॅकचा दोष आपल्या माथ्यावर घ्यायचा नव्हता. त्यांना हा भारतातला अंतर्गत प्रश्न आहे असं दाखवायचं होतं. विमानातल्या दहशतवाद्यांची अशी अपेक्षा होती की हे विमान अमेरिकेला किंवा लंडनला घेऊन जावं, म्हणजे युकेला न्यावं, तिथं या दहशतवाद्यांना शरण मिळावी. पण या गोष्टी काही होणार नव्हत्या, कारण हे विमान एक रिजनल विमान होतं. तिथून मग या दहशतवाद्यांनी हे विमान बहरीनमध्ये उतरवायचा प्रयत्न केला, पण बहरीनच्या एअरपोर्टवर तिथल्या अथॉरिटीने परवानगी नाकारली. त्यानंतर दुबई हा शेवटचा पर्याय शिल्लक होता. विमानातलं इंधन संपत आलेलं होतं, त्यामुळे संपूर्ण प्रवासात जवळजवळ 12 तासांपेक्षा जास्त वेळ निघून गेला होता. एवढ्या वेळात या दहशतवाद्यांच्या लक्षात आलं होतं की विमानात असणारा एक प्रवासी म्हणजे के सुब्रमण्यम हे भारताचे एक अत्यंत महत्त्वाचे अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांना टार्गेट करायचा प्रयत्न केला आणि त्यांचा वापर करून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी प्रयत्न चालू केले. दरम्यान आतापर्यंत भारतातली गुप्तचर संघटना रॉ आणि भारत सरकार अलर्ट झालं होतं. भारताचं एक विमान या विमानाचा पाठलाग देखील करत होतं, पण जोपर्यंत विमान हवेत होतं तोपर्यंत काहीच करता येत नव्हतं. दुबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टने देखील या विमानाला दुबईमध्ये उतरण्याची परमिशन नाकारली. पण विमानातले पायलट VK मेहता यांनी अतिशय मिनतवाऱ्या करून अखेर दुबईच्या एअरपोर्टवर विमान उतरायची परमिशन मिळवली. जर ही परमिशन मिळाली नसती तर हे विमान समुद्राच्या पाण्यावर उतरावं लागणार होतं. तशी तयारी देखील सुरू करण्यात आली होती. अखेर पहाटे 4:30 वाजता हे विमान दुबईच्या विमानतळावर उतरवण्यात आलं आणि विमानातल्या दहशतवाद्यांनी आता अशी मागणी केली की आम्हाला म्हणजे सर्व 7 लोकांना हे विमान अमेरिकेला घेऊन जाण्याची परमिशन द्यावी किंवा आम्हाला सर्वांना अमेरिकन सरकारकडून परमिशन घेऊन अमेरिकेत शरण मिळावी, म्हणजे आम्हाला अमेरिकेचा व्हिसा मिळावा, तिथं राहायची परवानगी मिळावी. आताचे UAEचे पंतप्रधान असणारे मोहम्मद बिन राशिद अल मखतूम हे त्यावेळी UAEचे डिफेन्स मिनिस्टर होते. ते ताबडतोब विमानतळावर पोहोचले. रॉचे काही अधिकारी देखील या दहशतवाद्यांच्या बरोबर चर्चा करण्यासाठी विमानतळाच्या कंट्रोल सेंटरमध्ये पोहोचले. आतापर्यंत या दहशतवाद्यांचा प्रोफाईल, त्यांच्या जवळची सगळी माहिती भारत सरकारनं दुबईच्या सरकारपर्यंत पोहोचवली होती. भारत सरकारनं या दहशतवाद्यांची जी मागणी होती ती मान्य केली की त्यांना सरेंडर केल्यानंतर अमेरिकेला नेऊन सोडण्यात येईल, म्हणजे तिथं त्यांना असायलम किंवा शरणार्थी म्हणून राहण्याची परवानगी देण्यात येईल असं भारत सरकारनं सांगितलं. त्यामुळे संध्याकाळ होईपर्यंत दोन्ही गटांमध्ये चर्चा होत राहिली आणि दहशतवाद्यांनी वारंवार धमकी सत्र मधल्या काळात चालूच ठेवलं होतं. प्रत्येक पॅसेंजरला अर्ध्या तासानंतर उडवायची आणि के सुब्रमण्यम यांना पहिला उडवायची धमकी दहशतवाद्यांनी दिली होती. अखेर भारत सरकारनं आणि दुबई सरकारनं देखील सगळ्या मागण्या तुर्तास मान्य केल्या. दुबई पोलिसांच्या वतीनं कर्नल दाही खलफन तमीम यांनी अतिशय जबाबदारीनं आणि धाडसानं ही संपूर्ण परिस्थिती हाताळली. आता संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दहशतवाद्यांच्या देखील हे लक्षात आलं की सर्व पॅसेंजरना ते मारू शकणार नाहीत. तसं करण्याची ताकद किंवा शस्त्रसाठा त्यांच्याकडे नव्हता. हे सगळे तरुण 20 वर्षाच्या आसपास असणारे होते आणि त्यांनी त्यानंतर मग शरणागती देखील पत्करली. के सुब्रमण्यम यांच्या मदतीनं त्यांना अमेरिकेत शरण मिळेल किंवा अमेरिकेत आता राहता येईल असं त्यांना वाटत होतं, म्हणून त्यांनी त्यांचा वापर केला. पण एकदा सगळे प्रवासी हातात आल्यानंतर आणि दहशतवादी ताब्यात आल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की अशी कोणतीही गोष्ट होणार नाही. तुमच्यावर एकतर UAE मध्ये खटला चालवला जाईल किंवा भारतात खटला चालवला जाईल. पण UAE मध्ये जर खटला चालवला तर विमान अपहरण केल्याबद्दल तिथं 100% फाशी देण्यात येईल. त्यामुळं त्या दहशतवाद्यांनी भारतात जाणं कबूल केलं. अखेर सगळ्या दहशतवाद्यांना भारत सरकारनं ताब्यात घेतलं आणि सगळे प्रवासी मुक्त झाले. या संपूर्ण ऑपरेशनमध्ये भारत सरकार, भारताची रॉ ही संघटना, याशिवाय UAEचे डिफेन्स मिनिस्टर राशिद अल मखतूम आणि कर्नल दाही खलफन तमीम यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका निभावली. या संपूर्ण ऑपरेशनमध्ये भारताचे दुबईतले अँबॅसेडर इशरत अजीज आणि भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री AA रहीम यांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण या सगळ्या घडामोडींमध्ये एकाही प्रवाशाचा मृत्यू झाला नाही किंवा कोणाच्याही जीवाला अपाय झाला नाही. या विमानाचे पायलट VK मेहता यांनी अतिशय जबाबदारीने आपली भूमिका पार पडली. 1999च्या कंदार विमानाच्या अपहरणाच्या घटनेच्या पूर्वीची ही सर्वात मोठी आणि जास्त वेळ चाललेली अपहरणाची घटना होती. 1999च्या कंदारच्या विमान अपहरणाबद्दल तर तुम्हाला माहितीच आहे. जर तुम्हाला त्याबद्दल देखील आम्ही व्हिडिओ करून माहिती द्यावी असं वाटत असेल तर आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. आम्ही त्याच्यावर देखील सविस्तर व्हिडिओ बनवू. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद.